बातमी आहे ती छत्रपती शिवरायांच्या संदर्भात पानसरेंनी लिहिलेल्या एका पुस्तकाच्या संदर्भातली। गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता या नावाचं पुस्तक लिहिलं। त्या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याचा तपशील समोर येतोय। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकीही दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या चर्चेत आलेली आहे। दरम्यान या ऑडिओ क्लिपच्या बाबतीत एक खुलासा जय महाराष्ट्रकडून आम्ही करू इच्छितो की या ऑडिओ क्लिपची पुष्टी आम्ही करत नाही, मात्र बातमीतला एक अत्यंत महत्त्वाचा तपशील म्हणून ती आपल्या समोर सादर करतोय। आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा। हा बोला। शिवाजी कोण होता? तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे। अरे गोविंद पानसरे कोण आहे? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये। मग तू काही शासन शिकू नको। लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारीन। तुम्ही आता तू कधी दिसला? ए मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो। बोलतोय व्यवस्थित, नीट बोल। शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला। मी व्यवस्थित बोलतो, तू शिवाजी लिहिलं कस का? ते सांगतोय मी व्यवस्थित बोलतो, बोला। तू राहायचं कुठं? तू मी कोल्हापुरात राहतो। तुझ्या घरात घुसून मारून तुला मी नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला। तुझी भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल। तो अधिकार आमच्याकडे नाही आहे, पानसरेंचं पुस्तक आहे ते। मग पानसरेला भेटायला वर जाय। हा, पानसरेला भेटायला वर जाय मग। नाही, मी काय म्हणतोय की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना। अरे तू शिवाजी महाराज मला बचायला का सांगतो? मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे। शिव्या दिल्यामुळे आपण बरोबर असते असं नाही, जरा वाचायचे कष्ट नाही, घ्या। आणखीन सांग काय करायचं तो? तेच, मला पण शिव्या येतात, पण आम्हाला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे। अरे जेव्हा आपल्या राजाचा अपमान बोला साहेब सुटतो। व्यवस्थित बोलायचं काय ना, तू सांग फक्त कुठे यायचं ते? नाही, ते सांगतोय व्यवस्थित बोलायचं। आणि आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल, शिव्या मला पण देता येतात, त्याच्यापेक्षा जरा वाचायचे खालतो तिकडे येऊन मी तलवार। दरम्यान या पुस्तक प्रकाशकाशी आमचे सहकारी प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत। आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल प्रकाशक असणारे प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली। ते आपल्यावर आहेत, काय सांगाल की त्यांनी तुम्हाला शिवीगाळ का केली? त्यांनी यासाठी फोन केला होता की त्यांचं म्हणणं असं होतं की शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाय। खरं तर ह्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा अनादर करणं हा हेतू नाहीये। तुम्ही म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला जो गैरसमज झालेला आहे तो दूर होईल। पण 1988 पासून 38 वर्षानंतर ज्या माणसाला हे कळलं की अशा पद्धतीचं पुस्तक आहे, त्या माणसाचा पुस्तकाशी लांब पर्यंत संबंध नसणारच आहे याची आम्हाला खात्री आहे। त्यामुळं पुस्तक वाचणं हा पर्याय त्यांनी सोडला आणि ते मला सातत्यानं धमक्या देऊ लागले। ते त्या फोन कॉलमध्ये मला म्हणत होते की तुझी जीभ कापून टाकतो, तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीनं वारंवार ते मला धमक्या देत होते। माझी सरकारकडे प्रमुख मागणी आहे की अशा माणसावर, अशा विकृत मानसिकतेच्या माणसावर कठोरात कठोर कारवाई करावी, त्या माणसाची आमदारकी रद्द करावी, ही प्रमुख मागणी माझी असणार आहे। आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करणार आहोत। हे होते प्रशांत आंबी यांनी सांगितलं की आमदारकी रद्द करावी, त्याचबरोबर यांच्यावर कठोर करावी अशी मागणी प्रशांत आंबींनी केली आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।